रिव्हर साईडवरचे ते शांत क्षण अजूनही मनात घोळत होते. पाण्याचा मंद आवाज, थंड वारा आणि निसर्गाची ती निवांत साथ. तिथून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. घरी जायच्या रस्त्यावरच पालघरमध्ये अजून काय खास दडलं आहे याची उत्सुकता होती आणि तेव्हाच रस्त्याच्या अगदी बाजूलाच काहीतरी वेगळं नजरेत भरलं. हिरव्या झाडेतून डोकावणारं एक रंगीबेरंगी उठून दिसणारं मंदिर. हे आहे पाचमाड मधील श्री गणपती मंदिर. संपूर्ण परिसर हिरवागार आणि मधोमध उभं असलेलं हे अनोख्या शैलीचं बांधकाम. जसं लडाखमध्ये मॉनेस्ट्री पाहायला मिळतात तशीच थोडीशी झलक इथे जाणवते. अशी रचना आपल्या भागात फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. मंदिराच्या पायऱ्या चढताच एक वेगळीच शांतता जाणवली. आत गेल्यावर बाप्पांची प्रसन्न आणि सुंदर मूर्ती समोर आली. क्षणभर सगळंच थांबल्यासारखं वाटलं. डोळ्यात ते दृश्य साठवलं. मनापासून प्रार्थना केली की सर्वांचं चांगलं होऊ दे. नेमका तो मंगळवार होता आणि बाप्पांचं दर्शन असं अचानक घडणं म्हणजे योगायोग नव्हे, तो योगच होता. मन भरून आलं आणि मग खूप साऱ्या आठवणी साठवत आम्ही घरच्या दिशेने निघालो.